नमस्कार, मी चेतन राणे संस्कृती क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। आत्ता आपल्यासोबत आहेत रामराजे कॉलेजचे प्राध्यापक कुणाल मंडलिक सर। नमस्कार सर। आत्ताच 12वीचा निकाल लागलेला आहे आणि येत्या काही दिवसामध्ये 10वीचा निकाल लागणार आहे, तर विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे करिअर संदर्भात काय मार्गदर्शन कराल? नमस्कार, संस्कृती क्रिएशनच्या सर्व प्रेक्षकांना, सबस्क्रायबरना आणि व्ह्युअर्सना माझा मनपूर्वक नमस्कार। जसं आत्ता सरांनी सांगितलं आहे की 12वीचा निकाल लागलेला आहे, 10वीचा निकाल आता सध्या येऊन ठेपलेला आहे आणि या परिस्थितीमध्ये बरेचसेच पालक, बरेचसेच विद्यार्थी हे खऱ्या अर्थानं नवीन नवीन करिअरच्या वाटा शोधण्यामध्ये व्यस्त असतात। बरेचसेच पालक नवीन नवीन करिअरच्या वाटा आपल्याला काय मिळू शकतात आणि आपल्या विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून, आपल्या पाल्याच्या दृष्टिकोनातून कोणती नेमकी वाट करिअरची आपल्याला त्याचं हे समन्वय साधणं हे फार गरजेचं असतं। मी खऱ्या अर्थानं पहिली गोष्ट सांगेन की करिअर हे बेसिकली असंच आहे की ज्या ठिकाणी तुम्ही तुमच्या आतमध्ये असणारे अंतर्गत जे गुण आहेत ते अंतर्गत गुण आपण जर समजा आपण ओळखले किंवा ते रेकग्नाइज झाले तर 100% तुम्हाला तुमच्यामध्ये असणारी स्वची ओळख होते। बरोबर। आणि या स्वच्या ओळखीतूनच कदाचित तुम्हाला तुमचा चेहरा सापडू शकतो। त्यामुळे आपल्यामध्ये जे इनर पोटेन्शियल आतमध्ये आहे किंवा आपल्यामध्ये जे टॅलेंट आहे त्या टॅलेंटनं ओळखणं फार गरजेचं आहे। म्हणजे खऱ्या अर्थानं सगळेच विद्यार्थी काही शिक्षणामध्येच करिअर करतात अशातला भाग नाही। मग आपल्याकडे असे अनेक उदाहरणं आहेत की तुम्ही डॉक्टर भरत आंधळेंना बघू शकता किंवा सिंधुताई सकपाळांचं खूप मोठं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे। सचिन तेंडुलकर भारतरत्न झाला, अशी अनेक उदाहरणं आहेत। म्हणजे डॉक्टर राजेंद्र भारुडसुद्धा खूप मेहनतीनं IAS अधिकारी वगैरे झाले। पण फार महत्त्वाची गोष्ट आहे की आपण आपलं जर इनर पोटेन्शियल जर ओळखलं तर निश्चितपणानं आपल्या करिअरचा मार्ग आपल्याला कळू शकतो। पण अशा अनेक संधी आत्ता सध्या आहेत। बदलत्या काळानुसार जर आपण विचार केला तर शिक्षणाचा एक नवीन आयाम आत्ता सध्या सुरू झालेला आहे। बरेचसेच विद्यार्थी आता पारंपरिक शिक्षण पद्धतीला छेद देत आता व्यावसायिक शिक्षणाकडे आता ही मुलं वळायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे मला असं पहिल्यांदा असं वाटतंय की मुलांनी पहिली गोष्ट की आपल्याला ज्याच्यामध्ये आवड आहे, ज्याच्यामध्ये आपली निवड आहे हे ओळखून आपल्या करिअरची वाट निवडणं हे अत्यंत आवश्यक आहे असं मला निश्चितपणानं सांगावंसं वाटेल। सर, आता आपण पाहतो की करिअरच्या वाटा अनेक आहेत, तर पालकांनी आणि त्यांच्या पाल्यांनी नेमकं काय केलं पाहिजे की त्यांना योग्य मार्गदर्शन मिळेल? खरं तर खरी गोष्ट आहे की करिअरचे अनेक मार्ग आता सध्या उपलब्ध आहेत। मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये आता म्हणजे खऱ्या अर्थानं ते बहुआयामी असं झालेलं आहे आणि नेमक्या कोणत्या कोर्सला ॲडमिशन घ्यायचं, नेमक्या कोणत्या अभ्यासक्रमाला ॲडमिशन्स घ्यायचं अशी संभ्रमावस्था सगळ्याच ठिकाणी दिसते आहे। कोकणाचा जर स्पेसिफिकली आत्तापासून विचार केला तर कोकणामध्ये मायग्रेशन मोठ्या प्रमाणात आहे। म्हणजे इथून मुंबईकडे जाण्याचा जो ओघ आहे हा पारंपरिकदृष्ट्या आपल्याला बघायला मिळतो। पण आता कोकणामध्ये सुद्धा अशी काही बऱ्याच ठिकाणी दालनं सुरू झालेली आहेत। काही महाविद्यालयांमध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमांची आता मालिका सुरू झालेली आहे आणि आता जे आपल्याला शहरांमध्ये अभ्यासक्रम बघायला मिळतात तेच अभ्यासक्रम तुम्हाला आत्ता कोकणामध्ये बघायला मिळत आहेत। काही महाविद्यालयांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टिकोनातून आणि करिअरच्या दृष्टिकोनातून कोणते अभ्यासक्रम निवडले गेले पाहिजेत याची मार्गदर्शन केंद्रसुद्धा आता त्या ठिकाणी आहेत। प्रत्येक महाविद्यालयांमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे। त्यामुळं मला असं वाटतंय की प्रत्येक विद्यार्थ्यांनी प्रत्येक महाविद्यालयामध्ये जाऊन त्यांनी तिथली माहिती संकलन करणं, आपल्या पालकांबरोबर त्याचं हितगुज साधणं, पालकांशी संवाद करणं अत्यंत गरजेचं आहे। बऱ्याच वेळेला असं होतं की माझा मित्र काहीतरी करतोय, माझी मैत्रीण काहीतरी करते म्हणून मग आम्ही त्या ठिकाणी त्या अभ्यासक्रमाला वाव देतो किंवा त्याची आपण निवड करू शकतो किंवा आपण बरेच मुलं अशी निवड करताना आपल्याला दिसतात। पण मला प्रामुख्याने या ठिकाणी सांगावंसं वाटू शकेल की तुमच्या मित्राचं करिअर आणि तुमच्या मैत्रिणींचं करिअर म्हणजे तुमचं करिअर होऊ शकत नाही। प्रत्येकाला आवड निवड आहे, प्रत्येकाचे गुण वेगवेगळे आहेत, प्रत्येकामध्ये पोटेन्शियल वेगवेगळ्या पद्धतीचं आहे आणि या सगळ्याचा विचार करता आपण प्रामुख्यानं असा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे की माझ्यासाठी नेमकं कोणतं क्षेत्र आवश्यक आहे किंवा माझ्यासाठी कोणतं क्षेत्र हे सुटेबल आहे याचा विचार करून प्रत्येक महाविद्यालयातली माहिती ही संकलन करणं अत्यंत आवश्यक आहे। आणि हे संकलन केल्यानंतर जो विद्यार्थी आणि पालक यांच्यामधला जो संवाद आहे
यांच्यामध्ये जे डिस्कशन होणं फार गरजेचं आहे ते कुठंतरी सध्या कमी होताना दिसतंय. विद्यार्थी आता त्यांचे निर्णय घेण्यासाठी किंवा त्यांचे करिअरचं डिसिजन घेण्यासाठी आता ते कदाचित सक्षम असतील, पण तरीसुद्धा एक स्पेसिफिकली गायडन्स घेणं फार गरजेचं आहे, जेणेकरून तुमच्या करिअरचा कुठलाही मार्ग असा वेगळ्या ठिकाणी जाणार नाही. कारण हे म्हणजे आता तुम्ही आता जसं म्हटलात तसं की 10वी आणि 12वीचा उल्लेख आपण मुद्दाम या ठिकाणी करतोय, कारण हे करिअरला बेसिकली अगदी बरोबर. वाट आपल्याला जी आता चूज करायची निवडायची हे फार गरजेचं आहे. कारण याला कुठेही युटर्न नसतो आणि एकदा का ती आपण वाट निवडली की निश्चितपणानं आपल्यासाठी ती करिअरची गोष्ट आहे. मग असं म्हटलं जातं की 10वीमध्ये अभ्यास कर फार गरजेचं आहे, फार महत्त्वाचं आयुष्यातलं वर्ष आहे. किंवा 12वीमध्ये असं म्हटलं जातं की नाही आता याच्यानंतर तर 100% तुला अभ्यास करायला पाहिजे. पण मी असं म्हणतो की आयुष्याच्या प्रत्येक पायरी ही महत्त्वाची तितकीच महत्त्वाची आहे. आणि जसा तुम्ही 10वीत अभ्यास केला तो सिरियसनेस होता, जसा 12वीत अभ्यास केला तो सिरियसनेस होता, तसा तुम्ही पुढेही सुद्धा ग्रॅज्युएशन लेवलवरती जेव्हा अभ्यासक्रम तुम्ही पूर्ण कराल किंवा एखादा कोर्स कराल त्याच्यामध्ये अतिशय तनाने मनाने आपण अभ्यासक्रम करणं आणि तो सिरियसनेस ठेवणं हे फार गरजेचं आहे. आणि मग आपण अभ्यासक्रम तुम्ही कोणताही निवडा पण त्याच्यामध्ये फोकस्ड असणं हे फार अत्यंत गरजेचं आहे. कारण अनेक विद्यार्थी हे म्हणजे दिशाहीन झालेले आपल्याला बघायला मिळतात. पण ती दिशाहीन आपल्याला जर करायची नसेल तर म्हणून मी म्हणालो की आपण संकलन करणं हे अत्यंत आवश्यक आहे. काही अभ्यासक्रमांबद्दल आपण जाणूनच घेत नाही, काही अभ्यासक्रमांबद्दल आपल्याकडं तुटपुंज प्रकारचं नॉलेज असतं किंवा तेवढं आपल्याला माहिती नसतं. पण ही माहिती जर पूर्ण आपल्याला एखाद्या चांगल्या व्यावसायिक समुपदेशांकडनं जर मिळाली तर निश्चितपणे आपल्या डोक्यामध्ये असणाऱ्या ज्या काही कॉन्सेप्ट आहेत आणि अभ्यासक्रमांबद्दल आणि करिअरच्या नवनवीन संधींबद्दल ज्या संधी उपलब्ध आहेत, जे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत त्याच्याबद्दलच्या बऱ्याचशा संकल्पना आपल्या डोक्यातील विचारांनी पूर्ण होऊ शकतात किंवा त्या क्लिअर होऊ शकतात. त्यामुळं समुपदेशन घेणं किंवा जाणकारांची मतं जाणून घेणं, निर्णय तुमचाच आहे पण जाणकारांबद्दलचं मत जाणून घेणं आणि त्यांच्याकडनं मार्गदर्शन घेणं हे अत्यंत आवश्यक आहे. सर, तुम्ही आता म्हणालात की पालक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये संवाद होणं गरजेचं आहे. हो. जशी विद्यालयातून त्यांनी माहिती संकलन करणे गरजेचं आहे, परंतु कोणते असे ठराविक अभ्यासक्रम आहेत की ते अभ्यासक्रम केल्यानंतर विद्यार्थ्यांना अशा पुढे करिअरच्या वाटा निर्माण होऊ शकतात, याबद्दल तुम्ही काय सांगाल? निश्चित खूप चांगला प्रश्न आहे. खरं तर अनेक वाटा आहेत, अनेक संधी आहेत. ज्या ज्या ठिकाणी मगाशी मी म्हटल्याप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला तुमचा इंटरेस्ट आहे त्या त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं करिअर निश्चितपणाने मिळू शकतं किंवा होऊ शकतं. म्हणजे अगदी तुम्हाला जर एखादा खेळ मनापासून आवडत असेल तर तुम्ही त्याच्यावरती फोकस केलं तर निश्चितपणे तुम्हाला त्याच्यामध्ये सुद्धा फार मोठं करिअर होऊ शकतं. आणि अशा अनेक गोष्टी आता आपण बघतो आहे. पण प्रामुख्याने निश्चितपणे मी काही अभ्यासक्रम या ठिकाणी सांगू शकेन. खरं तर मी जो अभ्यासक्रम पूर्ण केला त्यापासून सुरुवात करतो. हॉस्पिटॅलिटी स्टडीज म्हणजे BSc इन हॉस्पिटॅलिटी स्टडीज म्हणजे हॉटेल मॅनेजमेंट. खरं तर लोकांना असं वाटतं की हॉटेल मॅनेजमेंट म्हणजे काय की जेवण बनवणं आणि वेटरचं काम करणं म्हणजे हॉटेल मॅनेजमेंट. पण बऱ्यापैकी अशीच कॉन्सेप्ट आता रुजते आहे. कदाचित बऱ्यापैकी मुलं असा विचार करतात की हॉटेल मॅनेजमेंट म्हणून आम्हाला ते काम करावं लागेल म्हणून मग या क्षेत्राकडे बरेच विद्यार्थी येत नाहीत. पण हॉस्पिटॅलिटी म्हणजे आदरातिथ्य व्यवस्थापन आहे आणि अतिथी देवो भव ही आपल्या भारतीय संस्कृतीची रचना आहे. तर याच संस्कृतीला धरून, कारण एखाद्या पाहुण्याला आपण घरात आल्यानंतर चहा पाणी आणि आदरातिथ्य करतोच, तेच आदरातिथ्य जर तुम्हाला व्यावसायिक पद्धतीनं जर करता येऊ शकत असेल तर या हॉस्पिटॅलिटीमध्ये निश्चितपणानं फार मोठं करिअर आहे. आदरातिथ्य व्यवस्थापन केल्यानंतर म्हणजे नेमकं काय, म्हणजे आदरातिथ्य व्यवस्थापनामध्ये बेसिकली 4 कोर डिपार्टमेंट आहेत. एक तर फूड प्रोडक्शन, F&B सर्व्हिस, हाऊसकीपिंग आणि फ्रंट ऑफिस अशा 4 बेसिक गोष्टी आहेत. ज्याच्यामध्ये प्रोडक्शन्समध्ये तुम्हाला इंडियन, चायनीज, कॉन्टिनेंटल, इटालियन, थाय फूड, मेक्सिकन, स्पॅनिश, बेकरी, कन्फेक्शनरी, पेस्ट्री अशा अनेक वाटा आहेत. आणि याच्यामध्ये तुम्हाला खूप मोठं आणि खूप चांगलं करिअर करता येऊ शकतं. म्हणजे तुम्हाला जर जेवणाची आणि कुकिंगची आवड असते, आम्ही कोरोनामध्ये बघितलं होतं की प्रत्येक घरामध्ये एक नवीन शेफ दररोज दिवशी तयार होत होता. पण जर ही तुमची आवड असेल आणि कदाचित ही जर तुमची निवड असू शकेल तर निश्चितपणानं तुम्ही या क्षेत्राचा थोडासा वाईट विचार करून त्याचा विचार करणं फार गरजेचं आहे. दुसरी फार महत्त्वाची गोष्ट आहे की
F&B सर्व्हिसेस म्हणजे याच्यामध्ये बनवलेले जे खाद्य आणि पेय आहे ते कोणत्या पद्धतीनं सर्व केलं जातं किंवा त्याची सर्व्हिस दिली जाते. कारण आदरातिथ्य व्यवस्थापनामध्ये खाद्य आणि पेय या सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये खूप मोठं पोटेन्शियल आहे आणि याच पोटेन्शियलचा भाग म्हणून जर आपण पुढे विचार केला तर निश्चितपणे खूप चांगला करिअरचा आयाम आणि करिअरचा नवा मार्ग तुम्हाला निश्चितपणाने मिळू शकतो. याचबरोबर मी त्याचा उल्लेख केला की हाऊसकीपिंग आणि फ्रंट ऑफिस हे दोन्हीही म्हणजे इंटरडिपेंडंट असणारे हे दोन्हीही डिपार्टमेंट आहेत. तर याच्यामध्ये सुद्धा खूप मोठं पोटेन्शियल आहे की एखाद्या गेस्टला आल्यानंतर आपण आपली देहबोली कशी असेल, आपलं कम्युनिकेशन्स कसं असेल, आपल्या हॉटेलबद्दलची माहिती आपण जर गेस्टना देत असेल तर ती कोणत्या पद्धतीने दिली गेली पाहिजे, आपल्या भाषेमध्ये नम्रपणा असणं, लीनता असणं हे फार गरजेचं आहे किंवा आपण आपल्या व्यक्तिमत्वामध्ये त्या गोष्टी आणणं हे फार गरजेचं आहे. आपलं भाषेवरती प्रभुत्व असणं फार गरजेचं आहे. आणि मग प्रेझेंटेबल होत असताना की आपण जेव्हा एखाद्या वेळेला व्यक्त होतो तेव्हा आपली देहबोली, आपली भाषा, आपली संस्कृती याचंच खऱ्या अर्थानं एक्झिबिशन होतं, त्याचं प्रदर्शन होतं. आणि ज्यांच्याकडे हे कोर आहे, ज्यांना हे सगळं आवडतं त्यांनी निश्चितपणानं हॉस्पिटॅलिटी अभ्यासक्रम निवडावा. 3 वर्षांचा हा डिग्री प्रोग्राम आहे. मुंबई विद्यापीठातून तुम्हाला हा अभ्यासक्रम पूर्ण करता येऊ शकतो आणि अर्थात ज्या कॉलेजमध्ये मी शिकतोय त्याच महाविद्यालयामधून तुम्हाला पूर्ण करता येईल. रामराजे महाविद्यालय हे आदरातिथ्य व्यवस्थापनासाठी कोकणातलं सगळ्यात टॉपमोस्ट आणि प्रायोरिटी असणारं महाविद्यालय आहे. या महाविद्यालयामध्ये साधारणतः आता आम्ही गेल्या 12 वर्षापासून अभ्यासक्रम राबवतो आहे. 600पेक्षा जास्त विद्यार्थी आम्ही या महाविद्यालयातून आता पासआउट करून इंडस्ट्रीजमध्ये आता हे विद्यार्थी काम करत आहेत आणि 100% निकालासहित 100% नोकरीची हमी या महाविद्यालयाने दिलेली आहे. आणि अतिशय अभिमानानं मला सांगावंसं वाटेल की या महाविद्यालयातून पास झालेले विद्यार्थी ज्यांना आम्ही प्रशिक्षित केलेलं आहे असे विद्यार्थी आज जगभर फिरत आहेत आणि त्याचा निश्चितपणे आम्हाला सार्थ अभिमान वाटतो आहे. हा झाला एक अभ्यासक्रम. या अभ्यासक्रमानंतर आपल्याला कुठे संधी उपलब्ध होऊ शकतात? एकतर पंचतारांकित हॉटेल्स आहेत किंवा ए ग्रेड असणारी रेस्टॉरंट आहेत, ज्या मोठमोठ्या जहाज सेवा आहेत किंवा विमान सेवा आहेत किंवा त्याचप्रमाणे काही कोर बँकिंग्स आहेत, केटरिंग इंडस्ट्री आहे, रेल्वे इंडस्ट्रीज आहे, मोठमोठी हॉस्पिटल्स आहेत, त्यांची कॅन्टीन आणि केटरिंग मॅनेजमेंट आहे. अशा प्रत्येक ठिकाणी बेसिकली तुम्हाला नोकरीची संधी उपलब्ध होऊ शकते. रिसॉर्ट्स असू शकेल, त्याही ठिकाणी तुम्हाला नोकरीची संधी उपलब्ध आहे. तुम्ही देशासह परदेशातसुद्धा पटकन अगदी तुम्हाला नोकरी मिळू शकते. कारण ही इंडस्ट्री खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाईड होत चाललेली आहे आणि मनुष्यबळाची संख्या, जे तज्ज्ञ असतील आणि जे प्रशिक्षित असतील अशा मनुष्यबळाची संख्या आणि त्यांची गरज ह्या इंडस्ट्रीला मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळं देशासह परदेशातही अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये या मनुष्यबळाची मागणी आहे आणि त्याचा विचार निश्चितपणाने आपण केला गेला पाहिजे. दुसरा एक मी अभ्यासक्रम या ठिकाणी मेन्शन करू इच्छितो की ज्या मुलांकडं एक चांगलं भाषातंत्र आहे किंवा ज्यांचं भाषेवरती प्रभुत्व आहे, मग ती इंग्रजी असेल, मराठी असेल, हिंदी असेल, कोणतीही भाषा असेल, त्या भाषेवरती जर प्रभुत्व असेल आणि जर तुम्हाला वक्तृत्वाची आवड जर असेल तर निश्चितपणानं मास मीडिया नावाचा अभ्यासक्रम आहे. कदाचित आपल्याकडं म्हणजे आजही आम्ही तुमच्यापर्यंत ज्या माध्यमातून पोचतोय हे देखील एक मीडियाचं चॅनल आहे आणि मीडियाचं माध्यम आहे. तर याच माध्यमातून बेसिकली मी तुम्हाला अपील करू शकतो की आत्ता सगळे आपण टेक्नोसेव्ही आहोत. आपल्याला प्रत्येकजण आपण टेक्नॉलॉजीनं ग्रासलेले आहोत आणि अर्थात 21व्या शतकामध्ये ही बदलती शैली आहे, बदलतं तंत्रज्ञान आहे आणि हे तंत्रज्ञ जर आपण विकसित केलं आणि जर आपण आत्मसात केलं तर निश्चितपणानं मला असं वाटतंय की म्हणजे असे बरेचसेच विद्यार्थी आमच्याच महाविद्यालयातून बाहेर पडलेले आहेत की जो आता जसा तेजस बोरघरेचा मी नेहमी ज्याचा उल्लेख करतो तो आता सध्या TV9वरती की महाराष्ट्र 9वरती तो आता सध्या बातम्या सांगतो आहे आणि तो आता त्या ठिकाणी काम करतो. हे खऱ्या अर्थानं फार चांगलं आहे. म्हणजे ग्रामीण भागातले विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमाने समृद्ध होऊन जर इतक्या चांगल्या चॅनलवरती काम करत असतील आणि इतका चांगला प्लॅटफॉर्म मिळत असेल तर करिअरची दिशा ही खऱ्या अर्थानं फार बरोबर आहे
असं मला निश्चितपणानं वाटतं. कारण आता मीडिया म्हणजे आपल्या लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आणि याच लोकशाहीमध्ये आपण जे काम करतोय त्या मीडियाच्या माध्यमातून आपल्याला खूप मोठी संधी करिअरच्या दृष्टिकोनातून निर्माण होती आहे. तर त्याही गोष्टीचा आपण विचार करावा. मास मीडिया इंग्रजीमध्ये पण करता येतं आणि मराठी माध्यमातून करता येतं. ह्याच्यामध्ये ही डिग्री पूर्ण होते, तुम्हाला पदवी अभ्यासक्रम हा पूर्ण करता येऊ शकतो आणि त्या माध्यमातून खूप मोठा स्कोप आणि खूप मोठी एक करिअरची संधी उपलब्ध होऊ शकते. याच्याही पुढं जाऊन मी तुम्हाला सांगेन की बॅचलर इन कॉमर्स, अकाउंटिंग, फायनान्स आणि बँकिंग, इन्शुरन्स म्हणजे आता फायनान्स सेक्टर्समध्ये जे बदल होत आहेत, आपण प्रत्येकजण टी व्हीवरती ॲड बघतोय की शेअर मार्केट, म्युच्युअल फंड याच्या सातत्याने ॲड्स आत्ता आपण जाहिराती बघतोय. तर त्यामध्ये खूप मोठं करिअर आहे. कॉर्पोरेट मार्केट, कल्चरल मार्केट, शेअर्स मार्केट, म्युच्युअल फंड, फिनान्शियल सेक्टर्स, बँकिंग, IBPS सारख्या एक्झाम्स, स्टाफ सिलेक्शन रिक्रुटमेंटच्या एक्झाम्स या सगळ्यांमध्ये तुम्हाला काम करता येऊ शकतं. आणि या झाल्या संलग्नित म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची संलग्नित असणाऱ्या ज्या काही बँकिंग्ज असतील आणि इतर ज्या काही प्रायव्हेट बँकिंग आहेत या बँकिंगमध्ये आपल्याला काम करता येऊ शकतं. कारण आता प्लेन BCom होऊन एक स्टेप पुढं जाऊन आता जी इंडस्ट्रीला खऱ्या अर्थानं गरज आहे ती गरज ओळखणं फार गरजेचं आहे आणि म्हणूनच असे अभ्यासक्रम आता विद्यापीठाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचतात. त्यामुळे या व्यावसायिक अभ्यासक्रमांची निवड होताना हे फार अत्यंत गरजेचं आहे. पुढे मी जाऊन सांगेन तुम्हाला की नर्सिंगसारखा एक चांगला अभ्यासक्रम आपल्याकडे उपलब्ध आहे. ऑक्झिलरी नर्सिंग मिडवायफरी आणि जनरल नर्सिंग मिडवायफरी कोविडच्या काळामध्ये आपण पाहिले की आणि आता महाराष्ट्र म्हणजे राज्य शासनसुद्धा आणि केंद्र शासन दोन्हीही सतर्क झालेली आहेत आणि आरोग्य यंत्रणांवरती मोठ्या प्रमाणामध्ये हे सुसज्जता आणणं ही आत्ता खऱ्या अर्थानं फार काळाची गरज आहे. त्यामुळे मेडिकल फील्डमध्ये खूप चांगलं करिअर आहे. त्याही दृष्टिकोनातून आपण वाटचाल करणं हे अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं. त्यामुळे अशा अनेक पर्याय उपलब्ध आहेत आपल्यासमोर. त्या प्रत्येक पर्यायाचा आपण प्रामुख्याने विचार करणं फार आवश्यक आहे. मग तुम्ही इवन म्हणजे आपल्याकडे असणारं कोकण कृषी विद्यापीठ आहे, या विद्यापीठामध्ये सुद्धा तुम्हाला फॉरेस्ट्री आहे किंवा तुमच्याकडे BSc ॲग्रिकल्चरल आहे किंवा तुम्ही इकडे ॲग्रिकल्चरल अँड इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजी इथे सुद्धा आपल्याला ॲडमिशन्स मिळू शकतं किंवा तुम्ही मी आता म्हटलं त्याच्यामुळे फॉरेस्ट्रीमध्ये सुद्धा खूप मोठं आहे. मत्स्यपालन किंवा आपण फिशरीजमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आता टेक्नॉलॉजी येते आहे, त्याच्यामुळं तिथेही तंत्रज्ञान विकसित होत आहे. अशा अनेक गोष्टी आपल्याला निश्चितपणानं आहेत. IT सारखा विचार करा. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये खूप सारे छोटे छोटे अभ्यासक्रम आहेत. सॉफ्टवेअर इंडस्ट्री असेल किंवा हार्डवेअर असेल, नेटवर्किंग असेल, प्रोग्रामिंग असेल, लँग्वेजेस शिकणं हे फार काळाची गरज आहे आणि याच्यातून सुद्धा तुम्हाला खूप चांगलं करिअर हे निश्चितपणानं होऊ शकतं. अभ्यासक्रम प्रचंड आहेत. म्हणजे बघायला गेलं तर साधारणतः आपल्याला आता 300 अभ्यासक्रम इथे या माध्यमातून सांगता येऊ शकतील. पण मी म्हटल्याप्रमाणे की तुमची आवड नेमकी कशामध्ये आहे, तुम्हाला नेमकं काय करायचं आहे, हे जर तोपर्यंत फोकस होत नाही तोपर्यंत आपण पॅरलली कुठल्याही इंडस्ट्रीचा विचार करू शकत नाही. पण 100% तुम्हाला आता पारंपरिक शिक्षण पद्धतीला छेद देत आता व्यावसायिक शिक्षणाला तुम्हाला पर्याय म्हणून निवडावंच लागेल आणि हीच आता सध्याची गरज आहे. असं एक समुपदेशक आणि काउन्सलर म्हणून निश्चितपणानं मी तुम्हाला हे आवाहन करतो. सर, आता बरीचशी तुम्ही माहिती सांगितली, पण याच्या पलीकडे काही कोर्सेस आहेत का याची आमच्या या प्रेक्षकांना माहिती होईल? निश्चित सर, मला सांगायलाही आवडेल. अजून असे खूप मी मगाशी म्हटल्याप्रमाणे खूप अभ्यासक्रम आहेत. काही इंटिग्रेटेड ज्याला लॉसाठी जायचं आहे किंवा जो लॉचा विचार करतो आहे असे काही इंटिग्रेटेड अभ्यासक्रम आहेत. म्हणजे BA LLB 5 वर्षांचा अभ्यासक्रम आहे किंवा तुम्हाला BCom LLB सुद्धा इंटिग्रेटेड करता येऊ शकतं. बॅचलर इन मॅनेजमेंट स्टडीज याचाही बेसिकली आता सध्या म्हणजे कुठल्याही आस्थापनेमध्ये किंवा कोणत्याही ऑर्गनायझेशन्समध्ये मॅनेजमेंट आणि व्यवस्थापन हे अत्यंत गरजेची गोष्ट आहे. त्यामुळं जर तुमच्याकडे इफेक्टिव्ह आणि जर तुमच्याकडं एक खूप छान व्यवस्थापन असू शकेल तर प्रभावी व्यवस्थापन हे कशा पद्धतीनं असायला पाहिजे याचा देखील सध्या काही अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. तर तेही अभ्यासक्रम आपण निश्चितपणे करू शकतो. ज्याच्यामध्ये बॅचलर इन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन
खूप चांगला अभ्यासक्रम आहे. बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन अनुषंगाने सुद्धा तुम्हाला काम करता येऊ शकतं. त्याच्यामध्ये ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट आहे, फायनान्शियल सेक्टर्स आहे, त्याच्यामध्ये मार्केटिंग आहे, म्हणजे डोमेस्टिक मार्केटिंग आहे, इंटरनॅशनल मार्केटिंग आहे. दोन्ही ठिकाणी आपल्याला बेसिकली काम करता येऊ शकतं. याच्याबरोबर ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटमध्ये आपल्याला काम करता येऊ शकतं. ज्याचा उल्लेख मी आत्ता मगाशी केला की अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे मॅनेजमेंटमध्ये ऑपरेशन मॅनेजमेंट हा एक खूप चांगला अभ्यासक्रम आहे, जिथेही खूप मोठ्या संधी आपल्याला उपलब्ध होऊ शकतात. म्हणजे जर तुम्ही BBA केलं तर पुढे जाऊन तुम्हाला MBA करता येऊ शकतं. तुम्ही BMS केलं तर पुढे जाऊन तुम्हाला MMS करता येऊ शकतं, म्हणजे बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, आणि पुढे जाऊन तुम्हाला मास्टर्स इन मॅनेजमेंट स्टडीज किंवा मास्टर्स इन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन या पदवीसुद्धा तुम्हाला घेता येऊ शकतात. त्यामुळे हे पोस्ट ग्रॅज्युएशन आहे, पण अर्थात त्याचा निश्चितपणानं फायदा तुम्हाला होऊ शकतो की जेणेकरून तुम्हाला कॉर्पोरेटमध्ये जर काम करायचं असेल तर निश्चितपणे तुम्हाला MBA करून MMS करून तुम्ही पुढं कॉर्पोरेटमध्ये काम करू शकता, कॉर्पोरेट सेक्टर्समध्ये काम करू शकता. बँकिंगमध्ये या सगळ्या गोष्टींची फार मोठी गरज लागते. फायनान्शियल सेक्टर्समध्ये ह्या गोष्टींची गरज लागते. मार्केटिंग सेगमेंट्समध्ये खूप मोठ्या संधी उपलब्ध आहेत. याच्याही पलीकडे मी तुम्हाला जाऊन सांगेन की कोकणातल्या विद्यार्थ्यांनी जर गावात राहून जर किंबहुना विचार केलात तर पर्यटन आणि हॉस्पिटॅलिटी हे खूप मोठे विषय आहेत. मग त्याच्यामध्ये पर्यटनामध्ये तुम्ही कृषी पर्यटनाकडे जाऊ शकता, तुम्ही गावात राहून ग्रामीण पर्यटनाकडेची ओढ तुम्ही लक्षात घेऊ शकता. तुम्ही याच्याही पलीकडे जाऊन तुम्ही संस्कृती पर्यटनाकडे विचार करू शकता, जे कल्चरल आपलं टुरिझम आहे. आणि जर कोकणातला आपण विचार केला तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये बायोडायव्हर्सिटी आपल्याकडे उपलब्ध आहे, खूप मोठ्या प्रमाणामध्ये जैवविविधता मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. आणि याचा विचार करता या जैवविविधतेच्या माध्यमातून जर आपल्याला पर्यटन साधता येऊ शकत असेल तर पर्यटनाचा व्यावसायिकदृष्ट्या जर आपण विचार आजच्या तरुणांनी केला गेला पाहिजे. मग अगदी तुम्ही पर्यटनाचा छोटा मोठा अभ्यासक्रम पूर्ण केला तरीसुद्धा चालू शकेल, पण व्यावसायिकदृष्ट्या पर्यटन, कारण कोकणाला हे लाभलेली गोष्ट आहे. बरोबर. आणि मग इथलं जे मायग्रेशन थांबवायचं झालं तर मग कृषीसारखा विषय असेल, कृषी पर्यटनासारखा विषय असू शकेल, फळप्रक्रियांवरती बऱ्या पद्धतीचे आता उद्योग आपल्याला साधता येऊ शकतात. इथल्या व्यवसायाला चालना मिळू शकते आणि जे पोटेन्शियल आपल्याला निसर्गानं उपजीवित करून दिलेलं आहे त्याच निसर्गावरती आपल्याला पर्यटनाच्या माध्यमातून प्रचंड मोठे उद्योग आपल्याला उभा राहू शकतात. पण त्याची गरज खऱ्या अर्थानं आपल्या कोकणातल्या प्रत्येक माणसाने कोकणामध्ये राहून, आपल्या गावामध्ये राहून आपल्या गावासह आपल्या वाड्यांचा वस्त्यांचा विकास कसा होऊ शकेल याच्याकडे प्रामुख्याने लक्ष देणं हे अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं. त्यामुळं कृषी पर्यटनावरती सुद्धा तुम्ही खूप मोठं काम करू शकता. म्हणजे इवन तुम्ही 720 किलोमीटर लांबीचा जर आपण समुद्रकिनारा जर पाहिला तर केवळ समुद्रकिनारा, म्हणजे समुद्रकिनारा हा निश्चितपणे आहे, पण केवळ समुद्रकिनारा सोडून जर आपण विचार केला तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे पोटेन्शियल आहे. भंडारदऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात काजवा महोत्सव होतो, पण कोकणामध्येही काजवा महोत्सव होण्याला आपल्याला काही हरकत नाही. करवंद मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे येतात, पण करवंदाचा महोत्सव कधी काही ठिकाणी होऊ शकतो. फुलपाखरांचा महोत्सव आपल्याकडे होऊ शकतो, किंवा आपल्याकडे जे म्हणजे जांभूळ महोत्सव घेतला तरी आपल्याला हरकत काय. आपण आंबा महोत्सवाची सुरुवात केली आहे आणि आत्ताच कोकण कृषी विद्यापीठाचा पालवी महोत्सव झाला, त्याच्यामध्ये खूप लोकांनी सहभाग घेतलेला आहे आणि ही आपल्या कोकणाची खऱ्या अर्थानं शान आहे. याच कोकणातल्या धर्तीवरती आपण प्रत्येकाने स्थानिकांनी विचार करणं हे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळं मला असं वाटतंय की आपल्याला कोकणामध्येच खूप मोठ्या संधी उपलब्ध आहेत आणि आज मार्केटमध्ये काय खपतं याच्यापेक्षा 10 वर्षांनी मार्केटला काय गरज लागणार आहे हे ज्याच्या लक्षात येऊ शकेल आणि त्या अनुषंगाने जर आपण आपले अभ्यासक्रम निवडलेत, आपले करिअरचे मार्ग निवडलेत तर निश्चितपणे आपल्याला आपला स्वतःचा शाश्वत मार्ग मिळू शकतो असं मी निश्चितपणाने सांगू शकेन. अगदी. धन्यवाद सर, खूप छान माहिती दिलीत आमच्या प्रेक्षक वर्गाला. मी आपलं संस्कृती क्रिएशनच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद चेतन सर. खऱ्या अर्थानं खूप चांगली संधी तुम्ही मला दिलीत असं मी निश्चितपणाने म्हणू शकेन, कारण संस्कृती क्रिएशनचे सगळे सबस्क्रायबर हे खऱ्या अर्थानं सुजाण आहेत, हे सुजाण सगळे नागरिक आहेत आणि जे खऱ्या अर्थानं आपल्या देशाला विकसनशीलपासून विकसित देश घडवायचा असेल तर खऱ्या अर्थानं आपल्यासाठी शिक्षण ही एक ढाल आहे, शिक्षण हे आपल्यासाठी शस्त्र आहे आणि हे शस्त्र घेऊन आपण या जगाचा आणि आपल्या देशाचा निश्चितपणाने विकास करूया असं निश्चितपणाने मला या ठिकाणी सांगावंसं वाटेल. माझ्या प्रिय 10वीच्या आणि 12वीच्या मित्रांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो की तुम्ही ज्या पद्धतीनं यश संपादन केलेलं आहे
पण हे यश टिकवायचं असेल तर आपल्याला करिअर निवडताना जसे आपण बाजारामध्ये गेल्यानंतर कोथिंबीरची जुडी अगदी प्रामुख्यानं बघून आपण जी निवडतो तशाच पद्धतीनं करिअरसुद्धा निवडताना तुम्ही तितकाच जाणीवपूर्वक विचार करणं गरजेचं आहे. आणि जर आपला निर्णय चुकला तर निश्चितपणानं आपल्या करिअरच्या दिशेला आपली दशा होऊ शकते. आणि ही जर दशा होऊ द्यायची नसेल तर निश्चितपणे आपण या सगळ्या गोष्टींचा प्रामुख्यानं विचार करणं आवश्यक आहे. मी संस्कृती क्रिएशनचे आणि आमचे स्नेही चेतन राणे सर यांचा मी मनापासून धन्यवाद मानतो, त्यांचे आभार मानतो की मला उद्याच्या भारताबरोबर यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून मला समन्वय साधता आला आणि खूप सुंदर सहभागिता या ऑनलाईनच्या माध्यमातून मला मिळाली. याबद्दल मी संस्कृती क्रिएशनचे मनापासून आभार मानतो. आणि संस्कृती क्रिएशन्सला तुम्ही सगळ्यांनी सबस्क्राईब करा, तुम्ही सगळ्यांनी लाईक करा आणि शेअर करा असं मी निश्चितपणाने सांगेन की जेणेकरून एक चांगली महत्त्वाची माहिती आपल्याला मॅक्सिमम लोकांपर्यंत पोहोचवता येऊ शकेल. थँक्यू आणि आपण लवकरच निश्चितपणानं भेटूया. धन्यवाद.